महानगरपालिकेच्या निर्देशन पत्राचा जो टायमिंग होता शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी 3 वाजेपर्यंत जे काय त्यांचे बी फॉर्म आरोकड आणून द्यायचे होते, निवडणूक आयोग अधिकारी वारंवार अनाउन्समेंट करत होते. 2:55 झाले, 2:56 झाले, असं 58, 59 आणि त्यांनी सांगितलं 3 वाजून गेलेले आहेत. 3 वाजल्यानंतर आतून दरवाजा बंद झाला. आतून दरवाजा बंद झाल्यानंतर त्यानंतर 2 मिनिटांनंतर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी फॉर्म घेऊन येतात आणि आता आतून दरवाजा उघडा, बाहेरून पोलिसांना करतात. हे सगळी गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा अपमान आहे. एकीकडे देशात सांगायचं की आम्ही बाबासाहेबांच्या विचाराने काम करतो आणि आता अशा पद्धतीची सत्तेचा गैरवापर करून प्रशासनाला म्हणाल त्या पद्धतीनं नाचवण्याचं काम करायचं. या देशात कुठे लोकशाही राहिली आहे का नाही अशा पद्धतीचा प्रश्न आज आम लोक जाहीर विचारतात. इथं उमेदवार सगळ्या जीवाची बाजी लावून काम करतात. नगरसेवक व्हायचा आहे, सोलापूरचा विकास करायचा आहे, यासाठी जीवरात्र 5-5 वर्ष काम करतात. निवडणूक आयोग इकडे आम्हाला टीव्हीवर सांगताय ही आमची नेमावली आहे. अशा पद्धतीनं आम्ही टाइम ना टाइम आम्ही त्याचा सगळा हे करू. एवढ्या पद्धतीनं रेकॉर्डिंग चालू आहे, पोलिसांच्या पद्धतीनं रेकॉर्डिंग आहे, प्रशासनाकडनं रेकॉर्डिंग आहे. या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा सगळ्या गोष्टी ताब्यावर बसवण्याचं काम या लोकांनी करायचं ठरवलंय का काय, या सगळ्या गोष्टीचा फुटेज तुम्हाला माहित आहे. लाईव्ह चालू आहे, कशा पद्धतीनं पळत आलंय. पत्रकारांचा लाईव्ह चालू होता, कॅमेऱ्यात लाईव्ह चालू होता, पण हे सगळं चालू असताना सत्तेचा गैरवापर होत आहे, दबाव करतायत, सगळ्याला फोन लावण्याचं काम चालू आहे. अहो आरोंना काम करू द्या ना आतमध्ये, त्यांचं काम महत्वाचं आहे. त्यांचं पारदर्शक पद्धतीनं त्या मॅडमनी सांगितलं होतं 3 नंतर मी कुणाचाच फॉर्म घेणार नाही. सगळ्यांना सांगितलं होतं, सगळ्या पक्षाच्या लोकांना. महापालिकेच्या आयुक्तांनी सांगितलं होतं, अनाउन्समेंट झाली, सगळं झाल्यानंतर सुद्धा तुम्ही ते फॉर्म देऊ शकला नाही. पण आता त्यांचा असा दावा आहे 3 वाजता आणि रांगेत उभे होत असं त्यांचं तुम्ही सगळे पत्र करता, सगळ्या पत्रकार अन्याय करू नका सर. ती 20 तारीख ते 30 तारीख तुम्ही का भरले नाही? आता 3 वाजून 10 मिनिटांत तुम्ही आत येता, सगळे दरवाजे बंद झाल्यानंतर तुम्ही फॉर्म देता. हे सर्व उमेदवार आहेत, लक्षात ठेवा. आमच्यावर ही वेळ तुम्ही दाखवलं असतं का? 3 वाजता सगळ्याला बंद केलं म्हणजे भारतीय जनता पार्टी सत्तामध्ये तुम्ही घेता का? आम्ही कदापि विसरण करणार नाही. आम्हाला गोळ्या घाला, आम्हाला इथं मारून टाका, काय पाहिजे ते करा, आम्हाला कशाही पद्धतीचा आमच्यावर अन्याय करा, पण आमचं रक्त जरी पडलं तरी आम्ही हटणार नाही. आमच्या मुडद्यावर तुम्हाला जावं लागेल. आरोनी सांगितलं होतं की मी दरवाजा उघडणार नाही आणि आरोला बळजबरी करून दरवाजा उघडण्याचं नाव कोण करत असेल तर आम्हाला इथं जीवाची बाजी लावावं लागेल. हरकत नाही, आम्ही सांगितलंय आरोनी बाहेर यावं. जी वस्तुस्थिती घडली आहे, जी इन कॅमेऱ्यात घडली आहे, जी सगळ्यांच्या डोळ्यात दिखत घडली आहे, ती वस्तुस्थिती सांगावी. मला विश्वास आहे आजपर्यंत आपलं प्रशासन, पोलीस कायद्याने सगळं चालतात. पोलीस संविधान कशा पद्धतीनं संविधानाचा मान होईल अशा पद्धतीनं पोलीस काम करतात, प्रशासन काम करतात. पण काय मंडळी या सगळ्या गोष्टी ताब्यावर बसवण्याचं काम करायला लावत असतील तर आमचा जीव